नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा नेक्स्ट टाइप आहे आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंग्युलर सेक्शन। बघा ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये एक्स ऍक्सिस साठी आपल्याला एक मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे b * h3/36। b म्हणजे बेस, h म्हणजे हाईट। त्यानंतर बघा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा बेस साठी, पण इथे फॉर्म्युला बघा bh3/12। बघा अपेक्स, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे ट्रायंगलचा अपेक्स मध्ये बघा bh3/4 आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा आपल्याला लहानपणापासून फॉर्म्युला माहिती 1/2 बेस इंटू हाईट। बघा त्यातले एक पहिलं न्यूमेरिकल मध्ये लक्षात घ्या, अ राईट अँगल ट्रायंगल ABC हॅज बेस BC, तो तुम्हाला दिलाय 75 mm। बघा आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ। बघा असं एक राईट अँगल ट्रायंगल आहे आपल्याकडे, मग याला नाव द्या ABC। बघा ह्या ABC मध्ये बेस BC आहे, तो बेस तुमच्याकडे 75 mm, बघा 75 मिलीमीटर। त्यानंतर वर्टिकल साइड AB ती आहे 90, बघा ही वर्टिकल साइड 90 मिलीमीटर। सच दॅट मेजर ऑफ अँगल B तो आहे 90, बघितला जो आहे अँगल B 90। कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ट्रायंगल ABC अबाउट सेंटर्ड ऍक्सिस XX। बघा काय काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, टू फाइंड। बघा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा आहे IXX, एक्स ऍक्सिस साठीचा। नंतर लक्षात घ्या परत कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, म्हणजे बघा दुसऱ्या कंडिशन मध्ये म्हणजे I बेस, बघा बेसचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे। त्यानंतर ऍक्सिस पासिंग थ्रू द अपेक्स, म्हणजे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा अपेक्स। बघा ह्या तीन गोष्टी इथे आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे। बघा मग आता ट्रायंग्युलर सेक्शन मध्ये IXX चा फॉर्म्युला बघा पहिलं फाइंड आउट करू, IXX = bh3/36। b म्हणजे बघा बेस आहे 75 इंटू हाईट, हाईट आहे आपल्याकडे 90/36 म्हणजे बघा आपल्याकडे एक्स ऍक्सिस चा मोमेंट ऑफ इनर्शिया निघेल म्हणजे 75 इंटू 90³/36 म्हणजे हा आपल्याकडे येतोय 1.52 इंटू 10⁶ mm²। बघा अशा पद्धतीने तुम्ही एक्स ऍक्सिस चा हा एक मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड आउट केला। त्यानंतरची केस बघा, तुम्हाला बेस काढायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया I बेस = याचा फॉर्म्युला बघा bh3/12। बघा इथे bh3/12। बघा बेस आहे आपल्याकडे 75 इंटू हाईट बघा 90/3/12। बघा म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बेस बघा इथे 75 इंटू 90³/12। बघा याचं जे आन्सर आहे 4.56 करूया इंटू 10⁶ mm²। त्यानंतर बघा तिसऱ्या केस मध्ये आपल्याला अपेक्स सांगितलाय I अपेक्स, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया याचा फॉर्म्युला बघा bh3/4। b बघा बेस 75 इंटू 90³/4। बघा म्हणजे तो 75 इंटू 90³/4। बघा याचं जे आन्सर आहे ते आहे 13.67 इंटू 10⁶ mm²। बघा अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय ABC अबाउट द ऍक्सिस X चा, नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस आणि नंतर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला अपेक्सचा। म्हणजे दिलेल्या फक्त गिवन जो फॉर्म्युला आपल्याकडे जो गिवन होता फॉर्म्युल्यामध्ये आपण हे व्हॅल्यू
पुटअप करून हे आन्सर इथं फाइंड आउट केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इम्पॉर्टंट सम आहे. An equilateral triangle has a base 120 millimeter. बघा इक्विलॅटरल ट्रायंगल काढा. बघा इथे इक्विलॅटरल ट्रायंगल ABC. जो तुम्हाला इथे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जो बेस आहे तो इथे आपल्याकडे 120 मिलीमीटर. बघा यातनं आपण एक असं व्हर्टिकल ऍक्सिस दाखवू. बघा इथे आपण म्हणूया D. हा जो पॉइंट आहे D. आलं लक्षात. म्हणजे ही आपल्याकडे झाली हाईट. आणि तिथे लक्षात घ्या तुम्हाला हा इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे बघा हा इक्विलॅटरल ट्रायंगल हा 60-60 चा असतो. बघा इथे हे आहे सर्व आपल्याकडे 60-60. त्यानंतर बघा tan 60, tan चा फॉर्म्युला अप्लाय करा. tan 60 बघा tan चा रेशो तुम्ही बघायला गेला तर अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट. बघा अपोजिट साइड आहे आपल्याकडे BD अपॉन ऍडजसंट आहे AD. बघा tan 60 √3 इज इक्वल टू BD. बघा BD हाईट म्हणजे h अपॉन AD. बघा हा पूर्ण बेस तुमच्याकडे AC काय आहे बेस आहे. म्हणजे हा जो AD तुम्हाला इथे दिसतोय लक्षात घ्या या बेसचा तो हाफ आहे AD. म्हणून आपण असं करू B/2. बघा पुढे √3 इज इक्वल टू याचा इन्व्हर्टेंडो करा 2h अपॉन B. तर काय करा बघा हा जो डिवाइडचा जो आहे डिवाइडचा ह्या साइडला मल्टिपलला घ्या म्हणजे √3 into B इज इक्वल टू 2h. बघा आपण h फाइंड आउट करायचा. h इज इक्वल टू √3 मल्टिपलचा 2 इथे डिवाइडला गेला इंटू B. बघा म्हणजे √3 डिवाइड बाय 2 इंटू बेस. बघा बेसची व्हॅल्यू आपल्याकडे होती 120. बघा बेस तुम्हाला दिला आहे 120. बघा h म्हणजे h बघा इथे 2 6 झाला म्हणजे हा येतो आपल्याकडे 60 √3 म्हणजेच h इज इक्वल टू बघा 60 इंटू √3. बघा याची जी काय व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 103.9. म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली तर आपण 104 करून टाकूया. लक्षात म्हणजे 104 मिलीमीटर. बघा हाईट आपल्याकडे निघून गेली. ही इकडची जी हाईट तुम्हाला दाखवली हाईट 104 मिलीमीटर. बघा त्यानंतर आपल्याला करायचं आहे कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे √I(xx) अपॉन एरिया. तर आपण I(xx) अगोदर फाइंड आउट करू. बघा इथे I(xx) इज इक्वल टू बघा त्याचा फॉर्म्युला BH³ अपॉन 36. बघा BH³ अपॉन 36. बघा बेस आपल्याकडे होता 120 इंटू हाईट. बघा हाईट तुम्ही काढली 104 त्याचा क्यूब डिवाइड बाय 36. म्हणजे बघा इथं म्हणजे 120 इंटू 104 चा क्यूब करा डिवाइड बाय 36. म्हणजे I(xx) जो आहे 3.75 इंटू 10⁻⁶ mm⁻⁴. बघा I(xx) आपण फाइंड आउट केला. त्यानंतर पुढे बघा एरिया आपल्याला काढायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला आहे बघा इथं 1/2 बेस इंटू हाईट. बघा एरिया 1/2 इंटू बेस बघा 120 बेस आहे 120 इंटू हाईट 104. बघा 1/2 बेस इंटू हाईट. लक्षात घ्या 1/2 इंटू 120 इंटू 104. बघा एरिया जो आपल्याकडे आहे तो निघतोय 6240 मिलीमीटर स्क्वेअर. कारण एरियाचं युनिट जे आहे स्क्वेअर मध्ये असतं. लक्षात घ्या रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला K इज इक्वल टू √I(xx) अपॉन टोटल एरिया. बघा I(xx) ची व्हॅल्यू तुम्ही काढली 3.75 इंटू 10⁻⁶. बघा 3.75 इंटू 10⁻⁶.
डिवाइड बाय टोटल एरिया 6240. बघा याचे कॅल्क्युलेशन करा. 3.75 into 10⁶ डिवाइड बाय 6240. बघा अशा पद्धतीने याचा जे आन्सर रेडियस ऑफ गायरेशन जो आपल्याकडे निघतोय तो आहे 1 मिनिट याचा रूट बाकी आपला. रूट मध्ये बघा 3.75 into 10⁶ डिवाइड बाय 6240 रूट आन्सर. बघा याचा आन्सर आपल्याकडे निघतं रेडियस ऑफ गायरेशनचं 24.51 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण ट्रायंग्युलर सेक्शन मधलं इक्विलॅटरल ट्रायंगलचा हा एक सम आपण सॉल्व्ह केलाय.